काय झालंय? आवाज येईना काय? ओ कोण आला रे? कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. अजून येईना कळम सारखा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. अरे कौन आला रे? कौन आला? अरे कौन आला रे? कौन आला? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. कौन आला रे? कौन आला? कौन आला रे? कौन आला? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. अरे कौन आला रे? कौन आला? रे कौन आला रे? कौन आला? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. अरे कौन आला रे? कौन आला? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. सावधान सावधान. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. अरे कौन आला रे? कौन आला? अरे कौन आला रे? कौन आला? सावधान सावधान. अरे कौन आला रे? कौन आला? अरे कौन आला रे? कौन आला? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. सन्माननीय पक्षप्रमुख, आपल्या महाराष्ट्राचे खरेखुरे पालक, कुटुंब प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांचे चिरंजीव सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मंच स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना यानंतर कळंब तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा सत्कार करण्यात येत आहे. कळंब तालुका शिवसेना प्रमुख तथा कळंब कृषी उत्पन्न बाजार सभापती सन्मान्य शिवाजी अप्पा कापसे यांना सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचा सत्कार करावा. बसून घ्या. आता स्वतः हे बघा, इकडे समोर बसा. तुम्हाला नार्वेकर साहेब सूचना करतायत, समोर बसा. बसा, शांतीने बसा, शिस्तीत बसा. बसून घ्या. समोर बसा. बसा, या इकडे समोर बसा. समोर बसा. बसून घ्या. थोडा उन्हाचा कडाका आहे, बसून घ्या, सहन करा. विजय असो, विजय असो.
चला चला. यानंतर आमदार पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित. कळंब तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार होत आहे. फक्त साहेब महाराष्ट्राचे जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय संजयजी राऊत साहेब, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि परमनंट खासदार आदरणीय ओमप्रकाश निंबाळकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी आपला जास्त काय वेळ घेणार नाही. आपल्याला साहेबांना ऐकायचंय, राऊत साहेबांना ऐकायचंय. सर्वप्रथम साहेब तुमचं मी या निष्ठावंतांच्या कळंब तालुक्यात मनापासून स्वागत करतो. साहेब हा तालुका कुणी आले कुणी गेले तरी नेहमीच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेला आहे, आपल्या सोबत राहिलेला आहे. याआधी आदरणीय कल्पनाताई नरिरे, दयानंद गायकवाड, ओमराजे निंबाळकर अशा सर्वांना आमदार केलं या शिवसैनिकांनी. त्यानंतर मलाही आपल्या आशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या मतदान रूपी आशीर्वादानं संधी मिळाली. साहेब आपलं पहिलं 2.5 वर्ष सरकार होतं, त्या काळात आपल्या माध्यमातून जी काही कामं झालीत ती सांगणं मला कळंबच्या जनतेला, धाराशिव जनतेला सांगणं गरजेचं वाटतं. आमच्या बाजूला अंबेजोगाई तालुका आहे, त्या ठिकाणी अनेक वर्षापासून मेडिकल कॉलेज होतं, पण आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण मंजूर केलं. साहेब या वैद्यकीय महाविद्यालयाचा सुरुवातीचा निर्णय, कॅबिनेटचा निर्णय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये झाला होता. मी खासदार साहेब आपल्याकडे आलो, तुम्हाला सांगितलं साहेब आमच्या लोक गरीब आहेत, आमची पेइंग कॅपॅसिटी नाही, आम्हाला हे वैद्यकीय महाविद्यालय शासकीय पाहिजे. आपण तुम्ही साहेब आमचा शिवसैनिकांचा, सर्वसामान्य एखाद्या आमदार खासदारांचा मान राखून कॅबिनेटचा डिसिजन बदलला आणि ते एक महाविद्यालय वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केलं. हे निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून साहेब या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयासाठी घोषणाबाजी होत होती, परंतु त्याला मूर्तरूप द्यायचं काम आपल्या माध्यमातून झालं. साहेब कुठल्याही प्रत्येक निवडणूक गेल्या 25 वर्षापासून आमचे लोक कृष्णा माडवडा सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या बाबतीत दर निवडणुकीला मतं मागतात. मागच्या फडणवीस सरकारनं 2018 मध्ये याला प्राधान्यक्रम लावून दिला होता. त्या प्राधान्यक्रमामध्ये साहेब आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या नावावर पैसे होते, परंतु ही सगळी कामं प्राधान्यक्रमात एकही धाराशिव जिल्ह्यातलं काम नव्हतं. आपण सुरुवातीला 2020 मध्ये कोविडच्या काळात ह्याची बैठक घेतली आणि 2021 मध्ये कळंब तालुक्यातील दुधाळवाडी आणि तुळजापूर तालुक्यातील रामदरापर्यंतचा प्राधान्यक्रमात समावेश केला आणि त्या वर्षी साहेब जवळपास 700 कोटी रुपये तरतूद आपण केली होती. आता साहेब येऊन पाहणी करतात, सांगतात आम्ही केलं. सुधारित प्रशासकीय मान्यतेचा क्रेडिट घेतात. साहेब सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे एखाद्या प्रकल्पाची किंमत उशीर झाल्यानंतर जी वाढते, ती 4700 कोटीचा प्रकल्प जर वेळेत झाला असता तर तो 12000 कोटीवर गेला नसता. पण साहेब आजकालचे राज्यकर्ते त्याचं सुद्धा क्रेडिट घ्यायला तर ते आम्ही विकास केला म्हणून सांगतात. साहेब दुसरं आमच्या लासरा बॅरेजमधनं रायगावान तलावामध्ये पाणी टाकण्याचं, पाणी सोडण्याचं काम, त्या सुहा योजनेचा आपल्या काळात सर्वे झाला होता. साहेब लातूर जिल्ह्यातून मांजरा नदी जाते, तेरणा नदी जाते, आमच्या जिल्ह्यातून जाते. लातूरमध्ये सगळे चेनमध्ये बॅरेजेस आहेत, पण आमच्या जिल्ह्यात बॅरेजेस नव्हते. आपल्या सरकारच्या काळात आपले पालकमंत्री शंकरराव गडाख साहेबांच्या माध्यमातून आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यातील मांजरा आणि तेरणा नदीवरल्या बॅरेजेसचा सर्वे केला होता. पण दुर्दैवाने साहेब सरकार बदललं, त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली. साहेब मला आपल्याला सांगायचं आहे, आपण कळंबसाठी जे अतिरिक्त सत्र न्यायालय गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी इमारत बांधून तयार होती, परंतु त्याला मंजुरी नव्हती.
ती आपल्या सरकारच्या काळात आपण दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, सॉरी साहेब, ते विधानसभेत बोलायचे साहेब. साहेब, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण रस्त्यासाठी वेगवेगळ्या योजनांसाठी भरपूर निधी दिला होता, परंतु ह्या सरकारनं जवळपास 135 कोटी रुपयाची कामं, रस्त्याची कामं होती साहेब, रोज ॲक्सिडेंट होत होते, परंतु मी त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून या कामाला स्थगिती दिली होती. आपण जसं कोर्टात आपल्या पक्षाविषयी झगडतो आपण सगळेजण, तसंच मलाही कोर्टात जावं लागलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने ती स्थगिती उठवली. जवळपास साहेब 135 कोटी रुपयाची कामं ही आता चालू होत आहेत. साहेब, मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, आपल्या आशीर्वादाने आणि समोर बसलेल्या शिवसैनिकाच्या मताच्या जीवावर मी आमदार झालो. या ठिकाणी याआधीही हा तालुका फक्त मातोश्रीची आणि ठाकरे कुटुंबियाशी, शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेला आहे. अध्यक्ष साहेब, मला जाण आहे की मी आज जो आमदार आहे, खासदार साहेब ओमदादा असतील, आम्ही तुमचा आशीर्वाद आणि तुमचा ह्या दोघांचा आशीर्वाद आज या ठिकाणी बोलतोय, आणि ही जाण आम्ही शेवटपर्यंत ठेवू आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची साथ कधी सोडणार नाहीत, एवढा शब्द देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय ओमदादा निंबाळकर आपल्या मार्गदर्शन करतील. एवढ्या उन्हात जर एवढा उल्हास आहे साहेब, रात्री तर सभा घेऊ देत नव्हती आपल्याला. आज हे वैयक्तिक नाही घोषणा, एकच घोषणा फक्त. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. हा, आता जरा दम काढा. आज या ठिकाणी जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रत्येक माणसाला आपल्या कुटुंबातला सदस्य, आपला कोणतरी वडीलधारी माणूस आपल्याला सांगतोय, ह्या पद्धतीची भावना प्रत्येक कुटुंबात निर्माण करणारे आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं साहेब दिल्ली पुढे शेपूट घालणाऱ्या प्रत्येक माणसानं तुमचा आदर्श घ्यावा की कितीही संकट आलं, कितीही मोठा संघर्ष करायची पाळी आली तर त्या ठिकाणी न झुकता त्या संकटाला सामोरं जाऊन त्याच्या छाताडावर बसून काढायचं काम त्या ठिकाणी करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सचिव आदरणीय मिलिंदजी नार्वेकर साहेब, बघायला गेलात तर तिची किंमत आमची कुणी करू शकत नाही, इतकी मोठी ताकद आमची. बाकीचे बोके गेले साहेब खोके घेऊन, पण ही बहादर आमदार त्या ठिकाणी तितक्याच ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभा राहणारा या तालुक्याचे निष्ठावंत आमदार सन्माननीय कैलासजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले सगळ्याच मान्यवरांची आता क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठ आपला असा सर्वांचा उल्लेख करतो. काय अडचण नाही की काटमोरे साहेब, नाहीतर उद्या या करता जायचं अजून तिकडं. असो, आता कोण जाणार राहणार राहिलं नाही. मला ह्या ठिकाणी सांगायचंय साहेब, निष्ठा म्हणजे काय असते. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण आता 350च्या पुढची जयंती साजरी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची 350वी जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करतोय. म्हणजे महाराजांना जन्म घेऊन 350 पेक्षा जास्त काळ गेलाय. आज 350 वर्षाच्या नंतर सुद्धा सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत सगळी कुठल्या यादीत नावं जातात? गद्दार आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे कुठल्या ह्याच्यात नावं जातात? खुद्दार. मला वाटतंय 350 वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात मारून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला आणि ह्याचा इतिहास सुद्धा साहेब नोंद की. आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, भाई और बहनों, सोयाबीन का भाव क्या था? 11,000 रुपये था.
अभी कितना हुआ? मुझे क्विंटल को कितना कम हुआ? यह है मोदी की गारंटी। भाई और बहनों, प्याज पर निर्यात बंदी किसने लगाई? अक्षरशः उकंड्यावर कांदा फेकून द्यायची पाळी आली आपली। जरा भाव वाढते म्हणलं की निर्यात बंदी, जरा सोयाबीनचा भाव वाढते म्हणलं की लगेच पाम तेल आयात, लगेच डिओसी आयात। मला वाटतं अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्याला मातीत घालायचं काम ज्या मोदी सरकारनं केलंय, त्या मोदी सरकारला हे सर्वसामान्य शिवसैनिक आणि शेतकरी गाडल्याशिवाय या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। आज या ठिकाणी साहेब मला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे, माझ्या वैयक्तिक फोनमध्ये साहेब जवळपास 65,764 नंबर सेव्ह आहेत साहेब। आणि कुठलं का काम असं ना साहेब, कुणी मॅनेजर बँकेचा ऐकत नसेल आपल्याला फोन, गायीकडे आजारी पडले डॉक्टर तपासायला नाही गेला तरी फोन, गाय धरून नेलं तरी फोन, गाडी पंक्चर झाली जॅक भेटायला गेला तरी फोन, डीपी जळाला तरी फोन फोन। साहेब मला एवढंच सांगायचंय की ही कधी शक्ती निर्माण हो। आता सुद्धा गंमत सांगतो, तिथं शिवाजी पत्र्यापाशी उतरत होतो, पोलिसाला वाटलं असल्या कापडातलं कुठलं खासदार दिलं ढकलून मला पलीकडला, पण काय मला बी दिसलं नाही पोलीस, मी बी थोडं झटकलो, पण पुन्हा लक्षात आलं पोलीसच आहे नेमका। पण साहेब खासदार असून आमदार असून आम्ही कधी खासदार आमदारकीचा बळीजाव ठेवला नाही। ही खासदारकी ही आमदारकी तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पणाला लावणार। आज बरीचशी लोक म्हणतात की फोनवर बोलल्यानं काय होतंय साहेब, दिवसाकाठी साधारणतः 500 आणि 500 हजार, कुणाला जर आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आणि लई चुकाच्या छत्र्या उगवल्या आता भावी खासदाराच्या, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, एकच दिवस माझ्या फोनवरचे फोन उचलून दाखवायचे, तुम्हाला सांगतो एकच दिवस येईल लक्षात काय काम आहे ते। आता एक महत्वाचा मुद्दा, जर 500 लोक मला फोन करत असतील तर ती 500 तरी खुळे असतील आणि इडबळ उडणार मी तरी खुळा असेल। ज्या अर्थी 500 लोक फोन करतात म्हणजे काम होतंय म्हणून फोन करतात। आणि मला वाटतंय साहेब सामान्य माणसाचं काय असतंय, बँकेचा मॅनेजर लोन देत नाही, आपण त्याचा फोन घेतला, बँकेच्या मॅनेजरला सांगितलं दे बाबा साहेब, त्याचा 200 ते 300 रुपये खर्च चक्रा मारायचा वाचतंय। मला वाटतंय ह्या पद्धतीनं सामान्य माणसाचा कुटुंबातला सदस्य म्हणून काम करायचा मी केलेला आहे प्रयत्न, आणि निश्चितपणे तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून मी मतं मागितली होती आणि त्याच पद्धतीनं तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून 5 वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी राबलोय। आज या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा लोकसभेमध्ये मी जवळपास 7 वेळेस मागणी केली। पहिल्यांदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली त्यावेळेस आपण मागणी केली, त्याच्यानंतरच्या काळात आपण साहेब आपल्या आदेशानं आपलं खासदाराचं सगळं शिष्टमंडळ महामहिम राज्यपालांना भेटायला, द्रौपदी मुर्मूंना भेटायला गेलं, त्यांना मागणी केली की लोकसभेचं अधिवेशन येतंय, आपण 50% आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवून जर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे तर 50% मर्यादा आपण लोकसभेत त्या ठिकाणी कायदा करून वाढवावी। पण साहेब त्याला सुद्धा केराची टोपली दाखवली गेली आणि आता निवडणुकीपुरतं गाजर दाखवायचं काम हे राज्य सरकार करतंय। मला वाटतंय ते दाखवलेलं गाजर त्याच पद्धतीनं त्यांना सुद्धा तुम्ही दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही सुद्धा मला त्या ठिकाणी खात्री आहे। आज मला तुम्हाला विचारायचंय, उस्मानाबादचं धाराशिव नाव कोणी केलं र? ए कडपोस्तूर मागच्या कोणी केलं र? साहेब धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबादचं धाराशिव नाव व्हावं, ज्याला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी धाराशिव म्हणून संबोधलं, ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन करायचं महापराक्रमी काम जर कोणी केलं असेल तरी उद्धवजी ठाकरे साहेब आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि निश्चितपणे आता
मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय, थांब घेतो यार, अण्णाच्या नावाशिवाय तर शिवसेना होऊ शकत नाही साहेब. नरसिंग अण्णा जाधव म्हणून या ठिकाणी जुने जिल्हा प्रमुख होते, ज्या माणसानं शिवसेनेचं रोपटं बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी लावलं, आणि आपण बघताय साहेब त्या रोपट्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आपल्या सगळ्याच्या समोर या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून आपाबी आहेत र सगळी. आता सगळ्याची नावं घेऊन भाषण करू का नको? थांब की जरा, तू लय बीज कलाव गड्या उन्हात ताप लाव तुम्ही खरं. आता मला तुम्ही सांगा, आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय चाललंय सध्या? बघा साहेब कुठपर्यंत गेले बघितलं का? खुरपिणाऱ्या बाईला सुद्धा कळालंय, ईडी सीबीआयचं धाक दाखवून ज्यांनी साहेब काळी संपत्ती जमवली त्या बोक्याला ह्याची भीती दाखवून सगळं तिकडं घ्यायचं काम चालू आहे. मला वाटतंय राऊत साहेबासारखे आणि आमच्यासारखेच इमानदार माणसं आहेत ज्याच्याकडे काळी संपत्ती बी नाही आणि त्या ईडी सीबीआयच्या धाकाच्या बापाला भेट नाहीत साहेब. आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी तुमच्या सोबत उभे आहेत. आणि बांधवानो, मला तुम्हाला विचारायचंय, आता सोयाबीनचा भाव 4,500 आलाय, 11,000चा. आता आपल्याला परत 11,000ला सोयाबीनचा भाव न्यायचा आहे का नाही? तर माझ्या मागं मोठ्यानं घोषणा द्यायची. घोषणा बिंबीच्या देठापासून पाहिजे. जय श्रीराम. हा झाला 11,000 रुपये. आता बेरोजगार तरुण तरी एक सुद्धा नाही, पांढरप्रिवर एक सुद्धा पोरग दिसत नाही का नाही रे? सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या आहेत. मोदी की गॅरंटी 2 करोड नोकऱ्या मिळाल्या का? आता नोकऱ्या मिळायचा दुसरा मंत्र आहे, कर्नाटकात दिलता बघा मोदी साहेबांना, बजरंग बली की. अरे एवढ्या नाही, ती शंका घेतील आपल्यावर. बजरंग बली की. हा लागल्या नोकऱ्या. अरे हिंदुत्वाचं सर्टिफिकेट बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकाला असल्या फुडतूस लोकांनी द्यायची गरज नाही. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला सांगायची गरज नाही तुझी. पण पोटात आग पडलेली असताना, शेतकरी मारला जात असताना, आत्महत्या करत असताना, तरुण युवक बेरोजगार असताना त्याच्या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधलं तर आपल्याला काय म्हणते कळालं का नाही गणित? बांधवानो, ह्याच्या बाबतीत आता जागरूक व्हा. विषय असंख्य आहेत, बरेचसे विषय आता ह्या ठिकाणी बोलण्यासारखे आहेत. आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून लाचारी पत्करलेली आहे. अरे किमान तुम्हाला मदत करता येत नसेल, विरोध तरी करू नका बरं. एवढं तरी भान बाळगा, एवढं तरी भान बाळगा म्हणा. आज जेव्हा मराठा समाजाचा सामान्य कुटुंबातली लोक साहेब आपण बघितलं असेल, अनेक शेतकरी, असंख्य शेतकरी साहेब आत्महत्या करतात. पूर्वी 10 एकर जमीन होती, 10ची 5 झाली, 5ची 2.5 झाली, आता गुंट्यावर आलेली आहे. अतिशय दयनीय परिस्थिती आहे. त्या माझ्या बांधवाला आरक्षण मिळावी ही रास्त मागणी त्या ठिकाणी आहे. आणि आपण नेहमी साहेब त्याच्या बाजूने त्या ठिकाणी उभे राहिलेला आहात. कायदेशीर काय करणं गरजेचं आहे हे आपण सरकारला सांगतोय, पण सरकार लोकांना खेळवण्यासाठी काय गरजेचं आहे तेवढं काम करतंय. आता हे गद्दारीतनं तयार झालेलं सरकार येणाऱ्या 2024ला गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार. आणि एक सांगतो, आता काय अडचण वाटते का आपल्याला साहेब? मी आणि कैलास दादा इतकं माणसात असतो, सेल्फी काढणाऱ्या माणसाने जरी मतदान टाकलं तरी माझं 6 लाखाच्या पुढे जाईल साहेब. मला तुम्हाला एकच आवाहन करायचंय बाबांनो, मला तुम्ही सांगा, 2019ला मी खासदार म्हणून निवडून आलो. आपली भारतीय जनता पार्टीची युती होती. ही काय म्हणते तर काय म्हणते ती ना? अरे त्यांना सांगा की ह्याच मतदारसंघातून कल्पनाताई नरहिरे ज्यावेळेस मोदीचा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हा 2004ला खासदार होत्या. त्यांना सांगा अरविंद कांबळे मोदीचा राजकीय जन्म झालेला नसताना सुद्धा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं धनुष्य बाणावर त्या ठिकाणी खासदार होते का नाही रे? मग आता साहेब कोण कुणामुळे झालं? आणि म्हणून जरा हुकलं काय, उन्हामुळे झालं काय की शिवाजी बापू काम नाही होते का नाही? पण त्यांना सांगा रे जरा. आता मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे,
2024ला आपल्याला मी मागच्या वेळेस 1,27,000 मतांना काहीतरी निवडून आलतो, पण बांधवानो मागच्या वेळेस जेवढ्या लीडनं निवडून आलो होतो, आता आपण मोदीच्या विरोधात आहोत. कोण आहे रे? त्याच्यापेक्षा एक तरी मत आगाव मला तुमच्याकडून पाहिजे, तरच बाळासाहेबाचा पट्ट्या म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल. आणि मला खात्री आहे की आपण इमानदारीनं जर काम केलं असेल तर जनता सुद्धा साहेब इमानदारीनंच त्याची फेड करते. आणि निश्चितपणे आम्ही आपल्याला विश्वास देतो साहेब, असली गद्दारी किती जरी झाली असली, किती जरी बोकं साहेब, आम्हाला लक्षात येते तुमच्या वेदना साहेब. आमचा ग्रामपंचायतचा एखादा सरपंच केलेला माणूस फुटला तर आम्हाला रात्रभर झोप येत नाही साहेब. साधा ग्रामपंचायतचा सरपंच केलेला 40 लोक साहेब, कोण पांटप्रियोर होतं, कोण रिक्षा चालवित होतं, कोण कुठं काय काय करीत होतं साहेब. अशी माणसं सगळी मोठी, बरं नुसती मोठीच नाही, सामान्य कुटुंबातली माणसं, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा अध्यक्ष ज्या शिवसेनेनं केला, मला वाटतं जगामध्ये आणि भारतामध्ये फक्त एकच असा पक्ष असेल, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना. साहेब हे आपण घडवलंय. पण साहेब 4 टर्म मंत्री आमदार होऊन म्हणतात आमच्यावर अन्याय झाला. होय र, आमदार खासदार केल्यावर अन्याय होते का? आता ह्यांचा अन्याय ठेवचाल का तुम्ही? फक्त वाट बघतेत साहेब, वाट बघून आहेत. 2024 हा खपटाच्या आड गेल्यावर 100% कार्यक्रम ठरलेला आहे. खरं तर आपल्याला उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकायचंय, खरंच बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आता मी आपला फारसा काही वेळ घेत नाही. पण साहेब निश्चितपणे आपण आल्याच्या नंतर जी शिवसैनिकामध्ये एक ऊर्जा आलेली आहे, आज तुमच्या तब्येतीची आम्हाला कल्पना आहे साहेब. इतक्या सगळ्या स्वतःच्या आरोग्याच्या अडचणी असताना सुद्धा त्या कुणाचीही पर्वा न करता स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपण साहेब पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करताय. खरंच तुमच्या इच्छाशक्तीला सलाम आहे साहेब आमचा. आणि तुम्ही घेतलेली मेहनत हा सर्वसामान्य शिवसैनिक कधीही वाया जाऊ देणार नाही. ज्यावेळेस साहेब आपण वर्षा बंगला सोडत होतात त्यावेळेस सांगतो साहेब, राजकारणाचा ज्या माता भगिनीचा काही संबंध नाही, अशा माझ्या माता भगिनीच्या सुद्धा डोळ्यात आसू होती साहेब, मन रडत होतं साहेब. आणि खात्रीनं सांगतो की त्या आसवाचा हिशोब ही जनता येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बोलण्यासारखं खूप होतं, पण ओमराजे सगळं बोलून गेले. सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, या मंचावरील या भागाचे लोकप्रिय खासदार ओमराजे, या भागाचे आमदार कैलासजी पाटील आणि उपस्थित सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनो, या तप्त उन्हामध्ये जनसंवाद मेळाव्यासाठी हा निष्ठावंताचा सागर उसळलेला आहे. आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र असताना सुद्धा आपण इथे फार प्रचंड संख्येने जमलेला आहात. महाशिवरात्र म्हणजे भगवान श्री शंकराचा दिवस आणि भगवान शंकर म्हटले की आपल्याला आठवतो शंकराचं तांडव. आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शंकराप्रमाणे तांडव करून या गद्दारांच्या छातीवर नाचायचं आहे, लक्षात घ्या. माननीय उद्धवजी, कालपासून या संपूर्ण मतदारसंघात ठिकठिकाणी, मग तुळजापूर असेल, उमरगा असेल
आज कळंब आहे, नंतर भूम आहे. जाती तिकडे त्यांचं प्रचंड स्वागत करण्यासाठी शिवसैनिक आणि जनता रस्त्यावर उतरलेली आहे. हे प्रेम फार दुर्मिळ असतं आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाच मिळतं आहे. मगाशी ओमराजे आपण सांगितलं, मला तर आश्चर्य वाटतं उद्धव साहेब, आपण मुख्यमंत्री असताना आपण काहीच काम केलं नाही, आपण घराच्या बाहेरच पडला नाहीत, आपण काहीच काम करत नव्हता, आपण आमदारांना भेटत नव्हता, आपण खासदारांना भेटत नव्हता, पण तरी या महाराष्ट्रामध्ये इतकं प्रचंड काम झालेलं आहे. मगाशी आमदारांनी सांगितलं, खासदारांनी सांगितलं, आमदार गेले आणि तुम्हाला या भागाला मेडिकल कॉलेज मिळालं, खासदार गेले आणि अनेक मोठी मोठी कामं या भागातली झाली. पण गद्दार जो असतो, बेईमान जो असतो, त्याला या गोष्टी दिसत नाहीत. त्याला पळून जायचं असतं, त्याला चोऱ्या करायच्या असतात, त्याला लफंगेगिरी करायची असते. तो फक्त कारण शोधत असतो. अरे ईडी सीबीआयला त्या ईडी सीबीआयला मी बांबू घातलाय रे, त्यांनी नाही मला घातलाय. तुम्ही काय सांगताय मला ईडी सीबीआय? येऊ द्या समोर. आता त्यांनी मला घाबरून सोडून दिलाय, नको हा माणूस आपल्याकडे. ही शिवसेना आहे. हे पळपुटे गेले पळून, हा डरपोक. पण इथे ओम आहेत, इथे कैलास आहेत, का त्यांच्यावर दबाव नव्हता? त्यांचा ओके पॅटर्न आहे, तुमचा एकदम ओके. ओके पॅटर्न नाही आहे. ओके बरोबर. ओम आणि कैलास हा ओके पॅटर्न, यांचा ओके पॅटर्न. ओम अँड कैलास हा ओके पॅटर्न, बरं का. आणि हा ओके पॅटर्न शिवसेनेला सत्तेवर परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. अरे निष्ठावंतांची फौज आहे. हे 5-25 गेले असतील पळपुटे डरपोक, पण हे सगळे ढाणे वाघ या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात. फडणवीस अनाजी पंताकडे जावं, त्यांनी अजितदादा पवारकडे जावं, त्यांनी तो कोण नरेंद्र मोदीकडे जावं, आणि जे मर्द आहेत त्यांनी शिवसेनेत राहावं, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत राहावं आणि हा महाराष्ट्र आणि हा देश घडवावा. आपण सगळे मर्द आहात. आपण ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे आहात. आणि मला खात्री आहे, ज्या हिमतीनं उद्धव ठाकरे साहेब लढाईला उभे राहिलेले आहेत, तुम्ही जय श्रीराम म्हणा, तुम्हाला मतं मिळणार नाहीत. तुम्ही अजून मंदिरांचे उद्घाटन करा, तुम्हाला मतं मिळणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे अयोध्येत रामाचं मंदिर झालं. शिवसेना नसती तर अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहिलं असतं का? शौर्य कोणी गाजवलं? कोणी केलं? शिवसेनेने केलं. आणि हे महाशय गेले अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा करायला. आपण टीव्ही पाहिला असेल, प्राणप्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की नरेंद्र मोदीची आहे तेच कळत नव्हतं. प्रभू रामाची मूर्तीच दिसत नव्हती. हे सगळे कॅमेरे नरेंद्र मोदीवर, आम्ही रामाला शोधतोय कॅमेरे मोदीवर. हे यांचं सगळं धोरण आहे. आणि आमचा राम कशामध्ये? हा आमचा प्रभू श्रीराम मुख्यमंत्री पदावर बसून त्यांनी महाराष्ट्राची करोनाच्या काळात जी काळजी घेतली, एक कुटुंब प्रमुख म्हणून, आपला भाऊ म्हणून, आमचा मुलगा म्हणून, बरं का, सगळ्या नात्यानं कुटुंब प्रमुख म्हणून हा महाराष्ट्र उद्धवजीने वाचवला. करोनाच्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल, त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये रोज शेकडोपर्यंत टाकली जात होती. उपचार नाहीत, इस्पितळं नाहीत, औषधं नाहीत.
आणि महाराष्ट्रामध्ये रोज उद्धव ठाकरे सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या कार्यालयातून गावागावातल्या स्थितीचं ते माहिती घेत होते आणि आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवत होते. आणि अशा या सत्यवान माणसाला, पवित्र माणसाला सोडून हे 40 गद्दार गेले आहेत. त्यांना जनता आणि देव सुद्धा माफ करणार नाही, लक्षात घ्या. मला खात्री आहे महाराष्ट्राची जाणीव ठेवेल. महाराष्ट्र बेईमान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये आहे. अजून काय काय राहिलंय? हां, तर या सगळ्यांचं या महाराष्ट्रामध्ये फार मोठं योगदान आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व करतील अशा प्रकारचं वातावरण आपण सगळ्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि ओके पॅटर्न तर आहे ज्या भागामध्ये. आता संपूर्ण राज्यामध्ये आम्ही ओके पॅटर्न घेऊन जाऊ आणि हमारा ओके गद्दारों को ठोके. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर काही प्रवेश होणार आहेत. आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजयजी कांबळे सर, यानंतर मोहम्मदभाई चाऊस, हनुमंत जाधव, राजेंद्र कोल्हे, उत्तरेश्वर घोडके, सुब्राव जाधव, इक्बाल शेख, साजिद शेख, अरुण मुंडे, अर्जुन वाघमारे, कमलाकर बनगर या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. हॅलो 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 मचिक हॅलो. माननीय डॉक्टर संजयजी कांबळे सर, यानंतर राजेंद्रजी कोल्हे, बाळासाहेब पाटील, मोहम्मद चाऊस, हनुमंत जाधव, उत्तरेश्वर घोडके, सुब्राव जाधव, इक्बाल शेख, साजिद शेख, अरुण मुंडे, अर्जुन वाघमारे, कमलाकर बनकर, रमेश पवार, अशोक रोकडे या सर्वांचा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कळंबमध्ये मी भाषण करण्याची गरज आहे काय? हे दोन्ही वाघ कुठे गेले? ओमराजे, कैलास या इकडे. इकडे हे दोन वाघ आहेत माझे. आणि तुम्ही आहात, त्याच्यामुळे मला वाटतं चॅनलवरती लाईव्ह दाखवत असाल. दाखवता काय रे? लाईव्ह दाखवताय ना? बरं दादा, तुम्ही कॅमेरा सेट करून खाली बसला तर बरं होईल, पाठीकडे. तुम्ही पण बसा. मी एवढ्यासाठी विचारलं, लाईव्ह दाखवताय, मला टी व्हीवरती चमकायचं नाही आहे. मला संपूर्ण देशाला दाखवायचं आहे की निष्ठा कशाला म्हणतात आणि वाघ कोणाला म्हणायचं. ही लढाई जी आता होते आहे ती लोकसभेची आणि विधानसभेची, ही लढाई नुसती पक्षांची नाही आहे.
ही वाघ विरुद्ध लांडगे. तुम्ही कोण आहात? बेईमानी विरुद्ध इमानदार. तुम्ही कोण आहात? गद्दार विरुद्ध निष्ठावान. तुम्ही कोण आहात? हे संपूर्ण महाराष्ट्राने ठरवायचंय की मी गद्दार आहे की मी निष्ठावान आहे, मी वाघ आहे की मी लांडगा आहे, मी इमानदार आहे की मी बेईमानी करणार आहे. आणि ही गद्दारी, ही बेईमानी ही उद्धव ठाकरेशी नाही, शिवसेनेशी नाही, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राशी तुम्ही करणार आहात. तुम्ही म्हणजे जे आपल्यात येणार नाहीत ते मी म्हणतोय, जे इमानदारीच्या बाजूने राहणार नाहीत त्यांच्याबद्दल मी म्हणतोय. आज महाशिवरात्र आहे आणि महिला दिन पण आहे. हॉटेलमधनं निघताना तिन्ही पक्षाचे, चारही पक्षाचे, पाचही पक्षाचे म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, आम आदमी पार्टी सगळेच नेते आले होते, कार्यकर्ते आले होते आणि महिलाही आल्या होत्या. दोन शब्द बोलावे लागतातच. मी बोलताना म्हटलं की महिला दिनाच्या शुभेच्छा आम्ही खरं कोणत्या तोंडाने द्यायच्या, कारण मणिपूरमध्ये जे काय घडलंय ते आता बोलूही शकत नाही. आपल्या पदक विजेत्या महिला कुस्तीगीर त्यांनी न्यायासाठी टाव फोडला, त्यांची दखल कोणी घेतली नाही. अनेक ठिकाणी आजही महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि आम्ही आपल्या तुम्हाला कोरड्या आपल्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या. महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणजे काय दिलं नेमकं मी? काय त्यातनं आम्हाला तरी काय मिळते आणि तुम्हाला तरी काय मिळते? म्हणून मी आज केवळ राज्यातल्याच नव्हे तर तमाम आपल्या देशातल्या तमाम माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती करतोय. काल तुळजाभवानीचं मी दर्शन घेतलं. योगायोगाने इथे येताना कालीमातेचं मंदिर आहे. मी महिलांना आज विनंती करतोय हात जोडून, आम्ही संघर्षाला उतरलोय. जगामध्ये एकमेव देश आपला असा आहे की जिला आपण आपली माता मानतो, भारत माता. महिला दिनाच्या शुभेच्छा जर द्यायच्या असतील तर भारत मातेला दिल्या पाहिजेत. आणि त्या शुभेच्छा देताना आपण सगळ्यांनी आणि विशेष करून महिला माता भगिनींनी आता तुम्ही नुसत्या शुभेच्छा घेऊ नका. तुम्ही आता महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करा, तुम्ही काली मातेचं रूप धारण करा. आणि जो हुकुमशाह, जी हुकुमशाही माझ्या भारत मातेला गिळायला निघाले त्या हुकुमशाह सुराचा, नवीन महिषासूर असतो तसा हुकुमशाह सूर, त्याला खतम करा. तर आणि तरच महिला दिनाच्या काहीतरी शुभेच्छा आपण एकमेकाला, म्हणजे आम्ही भाऊ म्हणून तुम्हाला आणि तुम्ही माता भगिनी म्हणून आम्हाला आशीर्वाद तुम्ही देऊ शकाल. नाहीतर काय उपयोग आहे त्याचा? जसं ओमराजे तुम्ही बोलत होतात, कैलास तुम्ही बोलत होतात, आणि कैलास तुम्ही तुमची आता मस्करी नाही करत, पण अध्यक्ष महोदय ही बोलायची सवय सोडू नका, कारण उद्या पण तुम्हाला ते बोलायचंच आहे, वर्षानुवर्ष बोलायचं आहे. आणि ओमराजे तुम्ही सुद्धा उद्या तर आपलंच सरकार दिल्लीमध्ये येत आहे, येणारच, आणणारच, आणावंच लागेल. कारण तुम्हाला आता तुम्ही ओमराजे काय करतायत, कैलास भाऊ काय करतोय तुम्हाला माहिती आहे. अगदी समाजाचे विषय असतील, शेतकऱ्याचे विषय असतील, एक तरी मला सांगा, गद्दार तर सोडूनच ते गद्दारच आहेत, पण जे त्यांचे मंत्री, अगदी मी नाव घेऊन बोलायचं तर भारतीय जनता पक्षाचे मंत्री जे महाराष्ट्रातून तिकडे गेलेले आहेत, त्यांनी कधीतरी समाजाबद्दल, जसं आरक्षणाबद्दल आपला ओमराजे बोललंय तिकडे, तसं आणि शेतकऱ्यांबद्दल कधीतरी मोदींच्या समोर तोंडाची म्हणजे दातखिळ उचकटून त्यांनी काय बोललेत का? ते काय म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं? गेल्या वेळेला युती होती, ठीक आहे, म्हणजे आज ते त्यांनी एक नवीन सुरू केलंय की हा उद्धव ठाकरे हा पक्षप्रमुखच नाही. हे कशाला जमलेत माझ्याकडे? काय आहे? जा अमित शहाना विचारा, काल परवाकडे येऊन गेले, बोलवा त्यांना इकडे. आणि इथे मुलं बाळे बसले, तिथपासून अगदी माझ्या आजोबांच्या वयाचे सुद्धा कोण असतील त्यांना विचारा, शिवसेना कोणाची आणि पक्षप्रमुख कोण, विचारा. पण ज्या गृहमंत्र्याला, देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नामांतर कोणी केलं हे माहिती नाही, ते म्हणे आम्ही केलं. 10 वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आम्ही तुमच्या सोबत होतो. का नाही केलं तेव्हा तुम्ही नामांतर? पण हा असा गृहमंत्री ज्याला घरामध्ये काय चालले ते माहिती नाही आणि त्या आम्हाला संपवायला निघालेत. अरे भाऊ थांब जरा, उचात नको येऊ, जरा थांब, जरा 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 ठीक आहे, जरा थांब एकदम. अरे थांब जरा जरा थांब जरा थांब. तुम्ही बोलताना मध्ये बोलू नका, मग मला जे बोलायचं ते मध्ये तुटेल. ते ज्या गृहमंत्र्याला हे नामांतर कोणी केलं माहिती नाही, स्वतः झालं शांत. अरे परत आता मी येऊन बसू काय तिकडे? जरा थांब, आता गडबड करू नको. ज्याला नामांतर कोणी केलं माहिती नाही, ज्याला शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण माहिती नाही, मग आता त्या अमित शहाना विचारा, 19 साली तुम्ही मातोश्रीमध्ये आला होतात मला भेटायला, ते कोणाला भेटायला आला होतात? काय म्हणून भेटायला आला होतात? का सत्यनारायणाच्या पूजा प्रसादाला आला होतात? प्रसादाला आलाच होतात, कारण माझी आणि माझ्या शिवसेनेची मतं तुम्हाला पाहिजे होती. त्यावेळेला मला फोन करते, अरे उद्धव जी आपको कल तो आना है. म्हटले क्यों, कहाँ पे? नहीं कल मैं अहमदाबाद से मैं फॉर्म भरने वाला हूँ, तो आपको तो आना चाहिए. आता हूँ, गेलो आपला. मग नंतर परत एकदा फोन आला, अरे उद्धव जी आपको मालूम है ना परसों तो आपको आना है. म्हटलं कहाँ? वाराणसी में. म्हटलं वाराणसी में क्या करना है? अरे मोदी जी अपना पर्चा भर रहे हैं. म्हटलं मी काय करू त्याच्यात? नाही आपको तो आना होगा. मला कशाला बोलवलं होतं तिकडे? अर्ध्या रात्री मी वाराणसीत गेलो होतो तिकडे. माझी पुण्याची सभा, कारण प्रचार सुरू होता लोकसभेचा, पुण्याची सभा आटपून मी मध्यरात्री त्या वाराणसीला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी मोदी भावांच्या बरोबर तोंड दाखवायला, कारण आम्ही सगळे सबका साथ आणि दोस्तों का विकास. मला कशाला बोलवलं होतं? जा सांगा ना, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सांगा की आम्ही यांच्याकडे टाइमपास करायला गेलो होतो, चाय पे चर्चा करायला गेलो होतो. सांगा. जर तुमचा स्वतःचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता, मोदींचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता, कारण तो शिवसेनेचा पक्षप्रमुख. होय मी आहेच, आणि ही शिवसेना आणि ही सगळी संपत्ती माझी वडिलोपार्जित आहे. शहा तुमचा अधिकार नाहीये. तुम्ही माझे या लोकांनी मोठे केलेले, म्हणजे इथे आमदार आणि खासदार माझेच आहेत आणि माझेच राहणार आहेत. पण आता याच्या पुढे जाणार तिकडे एक तो खेकडा त्यांनी घेतलाय. पण इतर तुम्ही आमदार चोरले असाल, खासदार चोरले असाल, खोक्यांमध्ये बसवला असाल, पण माझी ही संपत्ती कशी चोराल तुम्ही? या ना यांच्या समोर येऊन बोलून दाखवा. आणि मी त्या नार्वेकरांना सुद्धा सांगतोय, त्या लबाडाला, होय लबाडच आहे तो, आता निवडणूक लढतोय म्हणतोय भाजपकडनं. मग मला सांगा, बंगालमध्ये एका न्यायमूर्तींनी राजीनामा दिला, गंगोपाध्याय. आले कानावर तुमच्या? आले ना? अरे हो की नाही? नाही नसेल तर नाही सांगा, मी सांगतो. बंगालमध्ये आता निवडणुकीच्या तोंडावरती एक ते गंगोपाध्याय म्हणून न्यायमूर्ती होते, त्यांनी 4 दिवसापूर्वी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आता ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत. आणि मग आज सामनामध्ये अग्रलेख आहे, काल सुद्धा लोकसत्तेत अग्रलेख होता. काल लोकसत्तेच्या अग्रलेखाचं नाव शीर्षक होतं न्यायदेवता बाटली, आणि आज सामनामध्ये दिलेलं आहे. हे महोदय ज्या वेळेला न्यायमूर्ती होते तेव्हा असे त्यांनी काही निर्णय दिलेत की ज्या तृणमूल काँग्रेसच्या विरोधातले त्यांनी निर्णय दिलेले आहेत. आज ते जे बाहेर पडलेत ते तृणमूल काँग्रेसवरती आगपाखड करतायत. मग तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसला होता, त्या खुर्चीचं पावित्र्य तुम्ही राखलं होतं हे कशावरून? कारण तेच गंगोपाध्याय सांगतायत की भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात होता आणि मी देखील त्यांच्या संपर्कात होतो. म्हणजे न्यायमूर्ती एखादा निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा देणं किंवा राज्यपाल देणं हे चोरी चोरी छुपे छुपे चालत होतं. पण आज उघडपणाने न्यायदानामध्ये सुद्धा जर भाजपची ही काळी मांजरं बसली असतील तिकडे, तर आम्ही न्याय मागणार कोणाकडे? आणि तसंच हे जे नार्वेकर, आज मी त्यांना आरोपच करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला, हा माझा आरोप आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलेलं आहे की तुम्ही, म्हणजे त्या लवाद्यांनी जो काही निकाल दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध वाटत नाही काय? हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. पण हे एवढे निर्लज्ज आहेत,
भाजप काय, मिंधे काय, दुसरे ते गेलेले 70,000 कोटीवालेले या ठिकाणी आणि त्या ठिकाणी, हे गेले तिकडे. पण निर्लज्जम सरासुखी. आता ओमराजे तुम्ही जे सांगितलं की जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सगळी माणसं आपली जी होती ज्यांना खरोखर आहे, काही जणांना मी माझ्या लहानपणापासून बघत आलेलो आहे, काही जणांना त्यांच्या लहानपणापासून बघत आलेलो आहे. शिवसेना प्रमुखांनी त्यांना भरभरून दिलं, आम्ही त्यांना भरभरून दिलं, घरातली कुटुंबियांसारखे त्यांच्याशी मी वागलो. अगदी आदित्य काय, तेजस काय, त्यांना सुद्धा काका काका म्हणून बोलत होते. आम्हाला एक तो धक्का होता की अरे आपला घरातला माणूस एवढा उलटा फिरू शकतो, एवढा उलटा फिरतो, आणखीन मी काय देऊ. एक गोष्ट खरी आहे की माझ्या मनात कधी मुख्यमंत्री पद नव्हतंच, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्षाने आपल्याला दगा दिला, पाठीत वार केला. आणि होय केलाच. मी काल तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तो शब्द नाकारलेला आहे. आणि त्यांनी दगा दिल्यानंतर, कारण मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं, मी प्रत्येक वेळेला सांगतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख ही ओळख तर मला आहेच, जगाला त्यांची ओळख ती आहेच. पण पहिल्यांदा मी जेव्हा हिंदू हृदय सम्राटांना पाहिलं तेव्हा हिंदू हृदय सम्राट म्हणून नाही पाहिलं, माझे वडील म्हणून त्यांना मी पाहिलेलं आहे. आणि एक माझं पुत्र कर्तव्य म्हणून मी त्यांना सांगितलं होतं त्या शेवटच्या काळामध्ये, कारण मी पुत्र म्हणून जबाबदारी घेतली हे मला सांगायचं होतं. मी त्यांच्या हातात हात घेऊन सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका, एक ना एक दिवस आपल्या शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन. मी मुख्यमंत्री होईन माझं वचन नव्हतं, त्याच्यामुळे माझं वचन अजूनही अपूर्णच आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करायचाच आहे, कारण माझं वचन मी बाळासाहेबांनी दिलेलं आहे. आणि ते वचन मला असं वाटलं होतं की तेव्हा भाजप पूर्ण करेल, त्यांनी तर नालायकपणा केला. आता हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतोय. आणि हे कसे वागतात हे तुम्हाला कल्पना आहे. अगदी आता त्यांच्या समोर गेलेले आहेत बच्चू कडूपासून सगळे हे सांगतायत भाजप जो आहे तो वापरा आणि फेकून द्या, गरज असेल तेव्हा वापरायचं, गरज होती तेव्हा मातोश्री, आणि निवडून आल्यानंतर संपवायला निघाले. बरं काल सुद्धा मी बोललो होतो, अजूनही त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर नाही आलं. मोदीजींचं नाव जाहीर झालं, अमित शहाचं नाव जाहीर झालं उमेदवारीसाठी, बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून आरोप झालेल्या कृपाशंकरचं नाव झालं जाहीर, पण गडकरींचं नाव नाही जाहीर झालेलं. पंकजाताई मुंडेचं काय करणार आहे मला माहिती नाहीये, पण गोपीनाथ मुंडे, होय गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे सुद्धा आम्हाला ठाकरे कुटुंबियांसारखे होते, आमचे कुटुंबीय होते. म्हणजे मोदीजी तुमचं आणि अमित शहाचं नाव म्हणजे अशा नावाच्या कोण व्यक्ती या देशात आहेत आणि भाजपात आहेत हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. त्यावेळेपासून आम्ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथजी मुंडे यांना ओळखतो आणि त्यांच्या कुटुंबियांचं आमचं नातं हे त्याही वेळेला होतं. आज सुद्धा मी ते मानतो आणि म्हणून तुमच्या लक्षात असेल आम्ही त्यांना धडा शिकवला. अरे धडा तर तुम्हाला शिकवायचा अजून बाकी आहे, हे बसलेत माझ्यासमोर. पण 19 साली तुम्ही मोदींचे फोटो लावून निवडून आलात. 2014 साली आम्ही तुमच्याबरोबर युती केली होतीच, पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विधानसभेमध्ये आम्ही तेव्हाही हिंदू होतो, आजही आहोत, उद्याही आहोत. हिंदुत्व म्हणजे असं काही धोतर नाहीये की पाहिजे तेव्हा नेसलं आणि नको तेव्हा सोडलं. पण 2014 साली भारतीय जनता पक्षाने युती तोडली होती. मग तेव्हा का म्हणून तुम्ही युती तोडली होती, कशासाठी तोडली होती? पण तरी देखील एक हिंदुत्व म्हणून आम्ही पुन्हा तुमच्यासोबत आलो. म्हणजे त्याच वेळेला हे आपल्याला संपवायला निघाले होते. आणि एका जबाबदार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, तेव्हा 2014ला जेव्हा आपली युती नव्हती ते घरी आले होते, आज सुद्धा ते आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धव जी आपने तो कमाल किया. म्हटलं मैंने क्या किया? तो नहीं, दिल्ली में ऐसे चर्चा हो रही थी हमारे बीच में कि अब बाला साहब तो नहीं रहे. मग किती नालायक नीच लोक आहेत बघा. अरे ज्यांनी तुम्हाला वाचवलं, ज्यांच्या पक्षाने तुम्हाला, अगदी मी काल परवाकडे बोललो होतो, आम्ही तुम्हाला खांद्यावरती घेऊन महाराष्ट्र फिरवला. जर आम्ही तुम्हाला खांद्यावरती नसतं घेतलं आज तुम्हाला 4 खांदे सुद्धा नसते मिळाले. पण त्या शिवसेनेला म्हणे अब उद्धव के साथ कोई आ नहीं सकता. बघा ना अजूनही येत आहेत लोक. पण त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं होतं 2014चं.
अब समय आया है शिवसेना को खत्म करो. तुम्ही शिवसेनेला खतम करायला निघालात. तुम्ही गोपीनाथजींच्या मुलीला सुद्धा तिचं राजकीय आयुष्य खतम करायला निघालात. 2014 साली युती तोडल्यानंतर देखील मी माणुसकी जपली होती. पंकजाताईच्या विरुद्ध मी उमेदवार दिला नव्हता दिला मी उमेदवार. कारण आम्ही नातं जपणारी माणूस आहोत. आम्ही नातं जपणं हे आमचं हिंदुत्व आहे. कामापुरता मामा, काम झालं की तोडून द्या, फेकून टाका, संपवून टाका, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आणि काल काय मी रोज बोलते, आता सुद्धा तुम्हाला मी सांगतोय की काय ही कसली लढाई आहे. उद्धव ठाकरेची लढाई नाही, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. का मला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं? कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हा हे जे लोक जमलेत त्यांच्याकडे, मला इथल्या गुजराती लोकांबद्दल राग नाही. परत सांगतो, गुजरात सुद्धा आमचाच आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रातून उद्योग धंदे ओरबाडून तुम्ही गुजरातला नेतायत. गुजरात गुजरात गुजरात. आमदार सुद्धा पळवले ते पहिले गुजरात. कैलास सुद्धा पहिला त्यांनी मला फोन केला की साहेब कळत नाही हा रस्ता कुठे चाललाय. मग ते बघितलं, अरे सुरतेकडे चाललाय. म्हणजे आमदार सुद्धा गुजरात, सगळे उद्योगधंदे गुजरात. आता सुद्धा जे देशामध्ये 3 सेमीकंडक्टरचे उद्योग येत आहेत त्यातले 2 उद्योग हे मोदींनी डायरेक्ट गुजरातला नेले. काय महाराष्ट्राने काय घोडं मारले तुमचं? गुजरातला तुम्ही समृद्ध करा, जरूर करा. राज्यात काय, संपूर्ण देशातली प्रत्येक राज्य ही समृद्ध झाली पाहिजे, तरच भारत माता की जय आम्ही बोलू शकतो, एवढी जाणीव आम्हाला आहे. पण आमच्याकडे येणारे उद्योग, आमच्याकडे असणारे उद्योग, अगदी डायमंड मार्केट सुद्धा गुजरात, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरात, क्रिकेटचा अंतिम सामना गुजरात. काय लावलंय काय? हे मी बोलल्यानंतर हे तुम्हाला पटते की नाही पटत? पटते ना? तुमच्या हक्काचे म्हणजे ते जे 2 उद्योग जे त्यांनी गुजरातला नेले, समजा एक नेला असता, एक मला आपल्याला महाराष्ट्राला दिला असता आणि एक त्यांनी आता आसामला दिला असता, काय फरक पडला असता? 80,000 ते 1,00,000 नोकऱ्या, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्या उद्योगातून मिळणार आहेत. महाराष्ट्र नुसतं तुमच्या राम राम करत घंटा वाजवायची? हे नुसतं घंटा वाजवणारं हिंदुत्व आमचं नाही आहे. आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. पण हे मी बोलल्यानंतर उत्तर नाही आहे. कारण वेदांता फॉक्सकॉन यांनी पाठवलं होतं गुजरातला. बरं, गेल्यानंतर वेदांता फॉक्सकॉनच्या कंपनीच्या लोकांनी बघितलं तिकडे काहीच सुविधा नाही. ते डोलारा काहीतरी गाव आहे. तो डोलारा नुसता कागदावरती आहे, प्रत्यक्ष डोलारा कोसळलेला आहे त्यांचा, डॉलरच नाही आहे. ती कंपनी देशाबाहेर निघून गेली. महाराष्ट्रामध्ये येत होती ती कंपनी. आपल्याबरोबर त्यांच्या बोलणी झाली होती. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा उद्योग मंत्री होते. अगदी आदित्य सुद्धा त्यांच्यासोबत बोलत होता. आणखीन मंत्रिमंडळात नितीन राऊत होते, ते बोलत होते. महाराष्ट्रामध्ये येत होता उद्योग, पण यांनी जबरदस्ती गुजरातला नेला आणि गुजरातमध्ये काही नाही म्हणून देशाबाहेर गेला. महाराष्ट्राचं नुकसान झालं, देशाचं नुकसान झालं, पण यांची काहीच पडलेली नाही आहे. मग हे मी बोलल्यानंतर हे सत्य आहे. काल देवेंद्र फडणवीस असं बोललेत, अरे इथून उद्योग जर का गुजरातला गेले तर गुजरात काय पाकिस्तान आहे का? ठीक आहे, तुम्ही ज्यांची खुर्ची चाटताय त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ते बरोबर आहे देवेंद्रजी, पण गुजरात हा जर का पाकिस्तान असेल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का? आणि देवेंद्रजी तुम्ही पाव मुख्यमंत्री जे राहिले आहेत ते महाराष्ट्राचे आहात ते का गुजरातचे आहात? मग जाहीर करायचं, देवेंद्र फडणवीस पाव उपमुख्यमंत्री गुजरात करा जाहीर, मग आम्हाला काय म्हणायचं नाहीये. पण असं करत करत तुम्ही आमचं मंत्रालय सुद्धा उद्या तुम्ही गुजरातला न्याल आणि मग सांगला अरे गुजरातला गेलोय ना, काय पाकिस्तानात गेलोय? ही कुठली वृत्ती आहे? आणि काल मी तुळजाभवानीची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे सुद्धा बोलले की म्हणे नाही 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 त्यावेळेला ही अशी चर्चा झालीच नव्हती, अशी चर्चा. अहो दानवे साहेब तुम्ही होतात कुठे तिकडे? तुम्हाला तेव्हा कोण विचारत तरी होता का? बसला असेल तर खाली मातोश्रीत खाली बसला असाल. आणि त्याहीपेक्षा मी या जनतेला विचारतो, रावसाहेब दानवेंसाठी अमित शाह देव असतील पण माझ्या महाराष्ट्रासाठी तुळजाभवानी माझी माता आहे ना रे? मग तुमचा विश्वास उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या तुळजाभवानीच्या शपथेवर आहे की दानवेने घेतलेल्या रावसाहेब दानवेने घेतलेल्या अमित शहाच्या शपथेवर आहे? मला सांगा. आणि एवढा खोटारडेपणा मी आई जगदंबेच्या दारामध्ये येऊन तिच्या मंदिरात जाऊन हे असं करू शकेन असं तुम्हाला वाटतं? मला खोटं बोलण्याची गरज नाहीये, कारण जे मी बोललोय अगदी आई वडिलांची शपथ घेतलेली आहे, आई भवानीची शपथ घेतलेली आहे, आणखीन कोणाची शपथ घेऊ? पण केवळ अमित शाह बोलेल ते ब्रह्मवाक्य हे दानवे साहेब तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी त्या वाक्याला काडीची किंमत नाहीये.
कारण अमित शहा ज्या वेळेला तोंड वर करून बोलतात की उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, बरं धरून चालक करायचंय, पण पहिले ही निवडणूक ही लोकसभेची आहे, एवढं कळत नाही देशाच्या गृहमंत्र्याला. मग देशाच्या गृहमंत्र्याला मणिपूरमध्ये जाता येत नाही, देशाच्या गृहमंत्र्याला अरुणाचलमध्ये काय चालले कळत नाही. बरं मोदी आता जे बोललेत, काल मोदी कुठे गेले होते? काश्मीर. आणि काश्मीरमध्ये जाऊन ते बोलून आले की 370 कलम काढल्यानंतर आता काश्मीर मोकळा श्वास घ्यायला लागले. अरे 370 कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता, पण लोकशाही ज्याला म्हणतात, तुमचे हातपाय बांधून ठेवतो मी, हां, आणि मग सांगतो तुम्हाला बघा श्वास घेतोय की नाही. श्वास घेतोय ना, आहे ना लोकशाही. हातपाय बांधून ठेवलेत आणि नुसता श्वास चालू ठेवले, काय उपकार करताय तुम्ही आमच्यावरती? मग काश्मीर जर मोकळा श्वास घेत असेल तर गेल्या 5 वर्षात काश्मीरमध्ये निवडणुका का घेतल्या नाहीत तुम्ही? आता लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत आणि कोर्टाने त्यांना तंबी दिली 6 महिन्यात निवडणुका घ्या, म्हणून तुम्हाला ती निवडणूक घ्यावी लागते. पण काश्मीर खरंच मोकळा श्वास घेत असेल तर काश्मीरमध्ये आजपर्यंत मोदींनी निवडणुका का घेतल्या नाहीत, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मोदीजी तुम्ही काश्मीरमध्ये गेला होतात, बाजूला लेह लडाखमध्ये का नाही गेलात? कारण लेह लडाखमध्ये तुम्ही बघितलं असाल नसाल, लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते, लाखो लोक. कारण मोदीजींनीच त्यांना जी आश्वासनं दिली होती, मोदी गॅरंटी, 10 वर्ष झाली, गॅरंटीचा पत्ता नुसता टी आहे पण गॅरंटी नाही आहे. चाय पे चर्चा आहे, तो टी आहे पण गॅरंटी नाही आहे. मणिपूरमध्ये तर जायची हिंमतच नाही आहे. मी काल बोललो ना, हे गृहमंत्री जे आहेत अमित शहा तिकडे शेपूट घालतात आणि इकडून फणा करतात, असे हे नागोबा आहेत. म्हणजे इकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सगळे. जा ना, हिंमत असेल तर मणिपूरमध्ये ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय पाठवा, धडधकट परत येतात का बघा, तिकडेच खांडोळ्या करून टाकतील ती लोक. पण आम्ही सुसंस्कृत पडतो ना, सुसंस्कृत आहे. संजय राऊत जे बोलले की त्यांनी तो लढलाच, तसे सगळे शिवसैनिक लढतायत, पण आम्ही कायदा मानणारी लोक आहोत म्हणून तो नाही केलं. आपल्याच देशाचं आहे ना. मोदी परिवार में क्या मणिपुर नहीं है क्या? मोदी परिवार में लेह लडाख नहीं है. मोदी परिवार मध्ये जिथे चीन घुसलाय तो अरुणाचल नाही आहे. पण ते सगळं बाजूला ठेवायचं आणि नुसतं अब की बार, अरे अब की बार भाजपा तडीपार द्या, पाठवून यांना तडीपार. माझ्या साध्या शिवसैनिकाला तडीपार करता काय? निवडणुकीमध्ये हा मतदार भाजपला संपूर्ण मुळासकट उकडून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज पुन्हा सांगतो, आज महाशिवरात्र म्हटल्यानंतर माझ्याबरोबर ओम पण आहे आणि कैलास पण आहे. हा काही योगायोग, मी काहींची नावं नाही ठेवली आणि त्यांना सुद्धा आमिष होती, पण हे निष्ठेला जागले. कारण त्यांना माहिती आहे, ओम तुम्ही बोललात ते फार महत्वाचं आहे की 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा खंडोजी खोपडे ही गद्दाराची अवलाद, सूर्याजी पिसाळ गद्दाराची अवलाद, पण तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सगळे यशाजी कंक, ही सगळी. त्याच्यामध्ये सुद्धा एक मुद्दा म्हणून सांगतो, कान्होजी जेदे नाईक, हे सगळे इतिहासामध्ये आहे. अफजल खान जेव्हा चालून आला होता इकडे तुळजापूरमध्ये सुद्धा त्यांनी भयानक तांडव केलं होतं. तांडव कसलं, सगळा सत्यानाश केला होता. आणि अक्षरशः अफजल खानाची जेव्हाची स्वारी होती त्या म्हणजे काही निवडणुका नव्हत्या. एक तर आमच्याकडे सामील व्हा, जसं आत्ता चालले तसं, नाहीतर तुम्हाला बेचिराग करू. बेचिराग म्हणजे घराची आबरू तर लुटणार, घरातले देव बाहेर आणून त्याचे तुकडे तुकडे केले जायचे आणि सगळ्या मारून टाकून घराला आग लावून टाकायची, त्याला म्हणायचे राख रांगोळी करून टाकायची, बेचिराग. आणि असं सगळं ते संकट येताना कान्होजी जेदे एक दिवस त्यांच्या 5 मुलांना घेऊन शिवाजी महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तो खान आला ऐसा. तर महाराज म्हणाले, महाराजांना माहिती होतं सगळं. महाराजांनी विचारलं काय? मग काय? नाही, खानाने पत्र पाठवले. ते पत्र काय? हेच जे आता भाजपवाले करतात ना, भाजपात या नाही तर जेलमध्ये जा. ही अफजल खानाचीच वृत्ती आहे, ही अफजल खानाचीच वृत्ती आहे. आम्हाला सामील व्हा, आमच्याकडे आलात तर तुम्हाला वतनदारी मिळेल, सुभेदारी मिळेल, अमुक होईल तमुक होईल, पण नाही आलात तर मुलांसकट मारले जाल. मग महाराजांनी त्यांना सांगितलं, विचारलं, मग काय विचार आहे? तुमच्या मुलाबाळांच्या हितासाठी तुम्ही जा. आणि जे कान्होजी जेदे नाईक चिडले
त्याने एक बाजूला एक लोटा होता तो घेतला आणि महाराजांच्या पायावरती पाणी सोडलं. ते म्हणाले, हे सोडलं मी पाणी माझ्या वतनदारीवर, हे सोडलं मी माझं पाणी माझ्या 5 मुलांवर, पण या जेद्याच्या अंगामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जेद्या आणि त्याची 5 मुलं भगव्याशी बेईमानी करणार नाही. मेलो तरी 72 पण हातातला भगवा सोडणार नाही. त्या महाराष्ट्रामध्ये ही नीच नालायक गद्दारी औलाद ही वळवळून द्यायची आपण? अरे महाराष्ट्राची ओळख काय असणार आहे? 300 वर्षानंतर 350 वर्षानंतर छत्रपतींचा महाराष्ट्र आणि ज्याचं वर्णन केले गेलेलं आहे, राखट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, का तो गद्दारांच्या, नालायकांच्या, लाचाराच्या देशा करायचंय, ही ओळख ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्हाला जे मी सांगतोय की प्रत्येकाने ठरवायचं आपण कोण आहोत, गद्दार आहोत का निष्ठावान आहोत, आपण वाघ आहोत की लांडगे आहोत, आपण इमानदार आहोत का बेईमानदार आहोत. एवढ्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला पटेल ते घ्या आणि मतदान करा. आणि मतदान करताना जसं मोदींनी सांगितलं होतं ना कर्नाटकात, काय सांगितलं होतं? बजरंग बली की जय बोलून मतदान करा. तसं मी तुम्हाला सांगतोय, आजच सांगतोय, काय निवडणूक आयोगाला करायचं ते करू द्या. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी असं करून या हुकुमशाहीला गाडून टाका. आणि ते गाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा माझा महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय. त्याचबरोबर विठ्ठल साळुंके यांचाही प्रवेश.